शुक्रवारची सकाळ आहे ही आणि जेव्हा मी सकाळी सकाळी हा स्वयंपाक करते तेव्हा मला वाटलंही नव्हतं की मी आज स्वामींच्या दर्शनासाठी निघणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नेहमीच एकाच पद्धतीनं सोया चंक्सची मी भाजी करते. आज थोडीशी पद्धत बदलायची ठरवली आणि काय टेस्टी भाजी झाली सांगू. सोया चंक्सची खिमा भाजी, म्हणजेच जो काही सोया मी उकडवून घेतला होता, उकडून नाही ॲक्च्युली, उकळत्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून तो थोडासा भिजवून घेतला होता. त्यामधलं पाणी सगळं काढून घेतलं आणि त्याचा खिमा करून घेतला आणि बाकी नेहमीची सारखीच फोडणीवट हिरवा वाटाणा ॲड केला. आजच्या ब्रेकफास्टमध्ये आणि लंचमध्ये जे काही पदार्थ होते, या पदार्थांसाठी खरं तर हे सारं चॉपिंग मी एकतर आदल्या दिवशी करायला हवं किंवा पहाटे नेहमीप्रमाणे 5 वाजता उठायला हवं होतं. आज मला उठायला वेळ झाला होता, 6 वाजले होते आणि तरीही मी रिस्क घेतली हे सारं बनवायची. बघूया आता 7:30 पर्यंत हे होणार आहे का. आज मी हा जो हाय प्रोटीन ब्रेकफास्ट बनवला होता, जे काही चिले बनवले होते, काय टेस्टी लागत होते म्हणून सांगू. एकदा हे नक्की ट्राय करा हं, मी सांगते म्हणून. पालक स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घ्यायचा, कांदा, टोमॅटो, गाजर बारीक चिरून घ्यायचं, बेसनचं पीठ थोडं आणि अजून कुरकुरीतपणा यावा म्हणून त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं. बाकी अद्रक, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण करून घ्यायचं असं मोठं मोठं. ते ॲड करायचं. चिली फ्लेक्स असतील तर तेही घालायचं. आमचूर पावडर आणि चवीसाठी थोडासा चाट मसाला, मीठ. वा वा वा, काय बनतात हे चिले माहिती आहे. खूप वेळ झाला होता आणि हे सारं बनवायचं होतं. तर आहो बोलले, चल मीही येतो तुला मदतीला, कारण त्यांचं लवकर आवरून झालेलं होतं. तर तुम्ही पाहिलं की त्यांनीही मला खूप सारी मदत केली, कारण सकाळी सकाळी या सगळ्या पदार्थांना चॉपिंगलाच मला जवळपास अर्धा तास ते पाऊण तास गेले. सोयाचा जो काही हा खिमा मी केला होता ना आज, काय टेस्टी झाला होता. हा मी पहिल्यांदाच ट्राय केला, पण खूपच भारी लागतो हा. माहिती नव्हतं मला की सोयाची ही अशा पद्धतीनं केलेली भाजी एवढी टेस्टी लागते. म्हणजे ज्यांना ना सोया चंक्स आवडतही नसतील ते सुद्धा अगदी आवडीनं ही भाजी खातील, एवढी भारी झाली होती. बाकी नॉर्मलच मी फोडणी दिली होती, फक्त मटार ॲड केलं होतं आणि मिक्सरला थोडासा भरडून घेतला होता. किचन किंग किंवा गरम मसाला हमखास मी कोणत्याही भाजीत ॲड करतेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चिल्यामध्ये आपण पालकची भाजी आणि इतरही भाज्या वापरल्या आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की सकाळी सकाळी खाण्यासाठी किती पौष्टिक हा ब्रेकफास्ट आहे. तव्यामध्येच मी याला असं पिझ्झा कटरनी 4 तुकडे करून घेतले, का तर दोघांना मला अर्ध अर्ध देऊन त्यांच्या ब्रेकफास्टची सुरुवात करता येईल दुसरा चिला भाजीपर्यंत. माझ्या लेट उठण्याने हे असे सारे प्रॉब्लेम आज झालेले आहेत, पण काय करणार ना, कधी कधी खरंच मला खूप कंटाळा येतो लवकर उठण्याचा. किती अनप्रेडिक्टेबल असतात ना काही दिवस. खरंच मला ना मनातही नव्हतं माझ्या की आजची रात्र मी कुठे असणार आहे. म्हणजेच दिवसाची सुरुवात करताना आपण दिवसभराचं कितीही प्लॅनिंग केलं तरी तो विधाता आहे वरती, जो सारं आपलं प्लॅनिंग तो स्वतः बनवत असतो. याची प्रचिती आज मला आली. लिटरली आमच्या काहीही ध्यानीमनी नव्हतं बरं का. इथे मी तुम्हाला काय दाखवते माहिती आहे. प्रितीश ना स्कूलमधून आलाय. आल्यानंतर त्याचं रुटीन बघा हं. पहिला ना PC बटन दाबतो, PC ऑन करतो आणि 10th मध्ये आहे. आता म्हटलं कशाला यावर्षी थोड्या दिवसांसाठी बॅगला पैसे घालवा, 1000 रुपये वाचतील तेवढेच, तर बॅग घेतली नाही. ही लास्ट इयर घेतलेली बॅग आहे आणि तिची अवस्था पाहिलीत तुम्ही, बॉटल आर पार जात होती. सकाळी बरोबर 10 वाजता मला मानसीचा फोन आला होता की असं असं अक्कलकोटला निघालोय आणि तुम्ही येणार का. तर मला असं वाटलं आता आहो ऑफिसमध्ये आहेत, माझी इतकी सारी कामं पेंडिंग आहेत,
पेपरही आहे सोमवारी मुलांचा, तर कसं काय जमणार म्हणून मी तिला नाहीच सांगितलं होतं. पण कधी नव्हे ते आहो तयार झाले की नाही चल ठीक आहे जाऊया आपण. म्हणजे काय मला समजलंच नाही की एवढ्या 11th आरला आहो तयार झालेच कसे. आजच मला ना मिंत्रावरून काही माझी ऑर्डर रिसीव्ह झाली आहे आणि त्यामधलीच ही एक जीन्स आहे. बाकी सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला नंतर येणाऱ्या काही व्लॉग्समधून नक्की शेअर करते. खूप छान प्रोडक्ट मला रिसीव्ह झालेले आहेत. बरोबर 4:15 होत आहेत. इतक्या घाई गडबडीने आवरले मी, इतक्या की काय सांगू तुम्हाला. पण अशा घाई गडबडीमध्येच ना ब्रेन अगदी स्मार्टली काम करतो हे आज मला कळालं, खूप स्मार्टली. आणि खूप बरीचशी कामं झाली आहेत. चला फायनल दाखवते की सगळं मी रेडी केलंय, घर व्यवस्थित, बॅगाही रेडी आहेत, सगळं सामान आठवणीने घेतलंय आणि निघतोय आम्ही समर्थांच्या दर्शनासाठी. तुम्हीही चला माझ्यासोबत. चल प्रितीश, पाणी पिऊन घे जर प्यायचं असेल तर. तुळशीला पाणी घातलंस? येस. गॅस बंद केला? येस. ओके. गणपती बाप्पा जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही आज समर्थांना भेटायला अक्कलकोटला जाणार आहात? म्हणून तर म्हणतात ना, जीवन हे अनप्रिडिक्टेबल आहे. पुढच्या 1 तासात काय होणार आहे हे सांगू शकत नाही. चलो 4:20 होत आहेत. डन. चेक ऑल चेक. चेक चेक. हे फक्त चालू नवीन चेंजेस आहेत हे. आमच्या लिफ्ट मध्ये मिरर नव्हता तर तो मिरर बसवला गेलाय. किती छान. आणि ही माझी इच्छा होती की लिफ्ट मध्ये मिरर असावा. मानसी खाली वाट बघतीये. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणा की श्री स्वामी समर्थ. हाय सैडू, खुश आहे तू? मी तर फार खुश आहे की असं अचानक स्वामी भक्त आम्हाला घेऊन निघालेत स्वामींना भेटायला. या दोघांचे पेपर आहेत बरे का. तर फार तुझा अभ्यास झाला? बघा ऐकलं, नेहमी मुलांचा आमचा अभ्यास झालेला असतो. एकदम हुशार गुणी मुलं आहेत. हा, हिची एक्झाम संपलीये, लाडूबाईची या, आणि आमच्या दोघींची तर काही एक्झाम वगैरे नाहीये. अहो कसं वाटतंय? कसं वाटतंय? अजून विश्वासच बसत नाही. नाही म्हणजे इतक्या आरामात असं कोणीतरी बाजूला ड्राईव्ह करते कार आणि यावेळेला तुम्हाला आराम करायला भेटतोय. कसं वाटतंय? प्रवास एन्जॉय करायला मिळतोय. चांगलं वाटतंय. आणि हे बघा पुण्याचं ट्रॅफिक. हे असं अचानक अगदी अनपेक्षितपणे मी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाली आहे. त्यामुळे असणारी ही माझी एक्साइटमेंट आणि ती तुम्हाला दिसलीच आता. बरोबर 4:30 वाजता सोसायटीपासून आम्ही आमच्या निघालो आहोत. आज रात्री तर काही दर्शन होणार नव्हतं आमचं, कारण आम्हाला पोहोचायलाच लेट होणार आहे. येता येता आता इथे हा आमचा पहिला स्टॉप होता चहासाठीचा. तर फोटो तर बनत आहे, तर फोटो सेशन सुरू आहे इकडे. चहा, क्रीम रोल सगळ्यांनी एन्जॉय केला. विथ वडापाव. बरं का, वडापाव विसरलेस मी. आणि आता हा दुसरा स्टॉप, हॉटेल निसर्ग. तुमच्यापैकी बरेच जण अक्कलकोटला जाताना या हॉटेलमध्ये कदाचित जेवणासाठी थांबले सुद्धा असतील. हा, दाखव कसा का हो असं, पण काय एवढं वड्याचं पान हा ओके. म्हणजे आम्हा दोघींना सोडायचं तर तुमची ऑटोमॅटिक डोकेदुखी जाते. या हॉटेल निसर्गाचा ॲम्बियन्स आणि जेवण दोन्ही मला अतिशय आवडलं. या हॉटेलमध्ये काय पदार्थ स्पेशल मिळतात हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. पण त्या अगोदर इथे बघा, लहान मुलांसाठी केवढे काही अट्रॅक्शन्स आहेत, शॉपिंगचे शॉप आहेत, आणखी खेळण्यासाठी सुद्धा खूप मोठा प्ले एरिया आहे. तर एकंदरीतच हे निसर्ग हॉटेल अक्कलकोटला जाताना या रोडला डाव्या बाजूला आहे आणि थांबण्यासाठी अगदी उत्तम ठिकाण आहे. एकदा इथे नक्की ट्राय करा, जेवण आवडेल तुम्हाला. खूप असे चविष्ट पदार्थ आम्ही आज इथे ट्राय केले.
रात्रीचे 9:30 होत आहेत. निसर्ग नावाचं एक हॉटेल आहे. आता 1.5 तासावरती अक्कलकोट राहिलं आहे. आय थिंक आम्हाला 12-12:30 वाजतील आणि पहाटे उठून पुन्हा काकड आरतीला जायचे. अचानकपणे स्वामींचं बोलावणं मस्त वाटतंय. पण ठीक आहे, एक दिवस झोपेला कॉम्प्रोमाइज करू. हा चाल साई. रात्रीच्या 10:30 वाजता सुद्धा या हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. यावरूनच तुम्हाला समजलं असेल की खूपच चविष्ट असे पदार्थ इथे मिळतात. तर आम्ही ते आज काय काय ट्राय केलं माहिती आहे? तर शेंगापोळी आणि खवापोळी. त्यामधली खवापोळी अतिशय टेस्टी होती, खरंच खूपच भारी होती. आणि थालीपीठासोबत वेगळं धपाटंसुद्धा होतं बरं का. हे दोन्ही वेगवेगळे होते पदार्थ आणि दोन्ही छान होते. त्यासोबत ही अशी सोलापूरची शेंगा चटणी आणि दही. हे बघा, वा. रात्री कुठे राहणार आहोत हे अजूनही आम्हाला माहिती नाही आहे, कारण दोन्ही फॅमिलीने अगदी अचानकपणे केलेला हा प्लॅन आहे. मानसीने सुद्धा अगदी खूप 11th आरला ठरवलं की नाही जायचं आहे तिला दर्शनासाठी. तिचे आहो रेडी झाले, तिच्या आहोनी माझ्या आहोंना रेडी केलं, त्यामुळे आम्हीही निघालो. अजूनपर्यंत हॉटेल बुक नाही आहे आणि असं पहिल्यांदाच झालं आहे आमच्या बाबतीत की विदाऊट एनी प्लॅनिंग, विदाऊट एनी बुकिंग आम्ही जस्ट वाटलं आणि निघालो. व्हिडिओ काढतेस? हो बाळा, आपण आता इथे राहणार आहोत ना. इथेच थांबलेला का सई? इथेच थांबलेला. बांधलेला आहे. चला चला, घेते का रूम मध्ये. हॉटेलमध्ये प्रवेश करताच अगदी समोरच पहिलं दर्शन स्वामींचं झालेलं आहे आणि आम्ही राहिलो होतो प्रेसिडेंट पॅलेस या हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये यापूर्वी मानसी आणि प्रसाद हे राहिलेले आहेत, त्यांना माहितीचं होतं हे. आणि रूमसुद्धा अवेलेबल होती. लकीली वीकेंड आहे, जरा शंका होती की रूम मिळेल की नाही. या अगोदर आम्ही एका वेगळ्या हॉटेलला गेलो होतो. अगदी 3 स्टार हॉटेल होतं ते. 6,000-6,500 रेट होता आय थिंक, बट रूम मिळाली नाही. पण या हॉटेलमध्ये आल्या रूम मिळाली आम्हाला. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं दर्शनसुद्धा झालं छानसं. अगदी रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही काहीतरी पोहोचलो हॉटेलमध्ये. तर इतका वेळ झालेला आहे आणि पुन्हा पहाटे लवकर उठून काकड आरतीला सुद्धा आम्ही जाणार आहोत. 4:45 वाजता रूम सोडणार आहे. इथून दर्शनासाठी जायला जास्त काही डिस्टन्स नाही आहे. मंदिर अगदी 5-7 मिनटाच्या अंतरावरतीच आहे. या हॉटेलचे रूमचे चार्जेस आहेत यांच्यासाठी 3,000, कारण ही रूम थोडीशी मोठी होती, कारण यांचे 4 मेंबर आहेत. यांना गुड नाईट आणि बाय करून आता आम्ही आमच्या रूममध्ये निघालो आहोत. आमच्या रूममध्ये सुद्धा एक बेड एक्स्ट्रा आहे. तरीसुद्धा 2,500मध्ये ही रूम मला चांगली वाटली, अगदीच अफोर्डेबल वाटली. रेटच्या मानाने ठीकठाक आहे. यामध्ये मात्र ब्रेकफास्ट इन्क्लूड नव्हता. तर बघू शकता, मी आल्या तुम्हाला रूम टूर देते. कधी कोणाला वाटलंच की अशा पद्धतीनं अक्कलकोटचा प्लॅन करायचा आहे तर त्यांच्यासाठी ही माहिती अगदी इन्फॉर्मेशनल होऊ शकते की हॉटेल कोणते, काय रेट आहेत, रूम कशा आहेत हे यामधून कळतं. म्हणून हे सारं शेअर करायचं. तर बघू शकता, अशा 2 बेडची सोय यांनी दिलेली होती आणि अगदी चांगली रूम आहे. TV वगैरे होता, मस्त मिरर आहे. तुम्ही वॉशरूम पाहिलं तेही बऱ्यापैकी मोठं आहे. उद्याच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहाल की अक्कलकोटमध्ये काकड आरती कशा पद्धतीने आम्ही अटेंड केली, दर्शन कसं झालं. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते.